नमस्कार. आज माघी गणेश जयंती. आजच्या तिथीला श्री गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असते. म्हणून तुम्हाला हा एक उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू. संकटे, विघ्न, अडचणी दूर होतील. दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नांदणार आहे. तर अशी कोणती वस्तू आपल्याला दिव्याच्या खाली ठेवायची आहे, संध्याकाळी कोणत्या वेळेत ठेवायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबतच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायचे आहे. तर आज तुम्हाला श्री गणेशाचा जास्तीत जास्त नाम जप करायचा आहे. आत्ता मी तुम्हाला मंत्र सांगितलेला तो देखील म्हणायचा आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचे जास्तीत जास्त तुम्हाला पठण करायचे आहे. त्यासोबतच श्री गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. तर तुम्हाला आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नाम जप करावा, सेवा करावी आणि गणपती बाप्पांना आज आवर्जून तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तीळ साखर किंवा तिळगुळ हे अर्पण करायचेच आहे. कारण आजची ही चतुर्थी तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. 14 विद्या आणि 64 कलाचा अधिपती. प्रत्येक मंगल कार्यात आणि शुभ कार्यात श्री विघ्नहर्त्याची प्रथम पूजा केली जाते. गणरायाचा जन्मदिवस हा आजचा आहे. माघी गणेश जयंती हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी काही जण गणपती बाप्पांची मूर्ती जर घरामध्ये नसेल तर ती आज आवर्जून आणतात. दिवा हे ज्ञानाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. दिव्यामुळे अंधार दूर होतो. तसाच आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होण्यासाठी असा एक दिवा तुम्हाला आज आवर्जून लावायचा आहे. दिव्याच्या खाली ही वस्तू ठेवल्याने सर्व संकटे, विघ्न हे दूर होणार आहेत. जर तुमच्या घरावर कोणते संकट येणार असेल तर ते आधीच दूर करण्याचे काम गणपती बाप्पांचे आशीर्वाद आणि या दिव्याच्या उपायाने होणार आहे. म्हणून तुम्हाला हा एक आवर्जून उपाय करायचा आहे. दिवा हा प्रत्येकजणच घरी सकाळी आणि संध्याकाळी लावत असतो. तर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, तर तिन्ही संजेच्या वेळेत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. किंवा तुम्ही 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही हा उपाय करायचा आहे. दिव्याला आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून करा. गणपती बाप्पांचे एकूण 3 अवतार मानले जातात. या तिन्ही अवतारांमध्ये गणरायाचा जन्मदिवस वेगवेगळा आहे. पहिला वैशाख पौर्णिमेचा, ज्याला पुष्टीपती विनायकी जयंती असे म्हणतात. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा, म्हणजेच घरोघरी तसेच सार्वजनिक मंडपात गणरायाचे आगमन पूजन केले जाते तो दिवस. आणि तिसरा दिवस म्हणजे आजचा माघ शुक्ल चतुर्थीचा, अर्थातच माघी गणेश जयंतीचा होय. माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी आणि तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात. परंतु आपल्याला आज एक महत्त्वाचा नियम पाळायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला आज संध्याकाळी चंद्रदर्शन करायचे नाही आहे. कारण आपण प्रत्येक चतुर्थीला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन करूनच उपवास सोडत असतो. पण आज चुकूनही चंद्र तुम्हाला पाहायचा नाही आहे. याचे विपरीत परिणाम भोगावे लागत असतात. म्हणून चंद्रदर्शन न घेताच गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. आणि आजचा हा उपवास एकादशीप्रमाणे असतो. आज सोडायचा नाही आहे, उद्या सोडायचा असतो. शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणेशाने कश्यप ऋषीच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला आणि नरांतक राक्षसाचा संहार केला. म्हणून या पावन तिथीला विनायकी चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते. तर आज तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. मोदकाऐवजी गणपती बाप्पांना तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तीळ हे पवित्रतेचे, तपस्येचे आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी षोडशोपचार विधीने गणपती बाप्पाची पूजा करून तीळ मिश्रित गुळांचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करा. त्यासोबतच या दिवशी तुम्ही सकाळी जर पूजा केलेली असेल, सकाळी अभिषेक केलेला असेल, तर संध्याकाळी तुम्हाला फक्त गणपती बाप्पांच्या समोर एक दिवा प्रज्वलित करून नंतर हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर आसन टाकून बसायचे आहे. आणि जर तुम्ही सकाळी गणपती बाप्पांची विधिवत पूजा किंवा मग अभिषेक केलेला नसेल तर संध्याकाळी करा. तर संध्याकाळी अभिषेक करत असताना गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालायचे आहे. त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे. एका चौरंगावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर हळद कुंकू टाकायचे आहे. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे व नंतर ते तिथं ठेवायचं आहे. फोटोला किंवा मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, जास्वंदाचे फूल, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तो कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित असायला हवा. हा उपाय केल्यास विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील सर्व समस्या, अडथळे दूर करतो.
त्यासोबतच विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहते, तुमच्या कुटुंबियावर राहते. त्यासोबतच तुम्हाला अखंड आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. दारिद्र्य दुःख नष्ट होते आणि माता लक्ष्मी देखील कायम घरामध्ये राहते. कारण हा उपाय आपण संध्याकाळी तिन्ही संध्येच्या वेळेत करणार आहोत. तिन्ही संध्येच्या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वास करत असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता, सकारात्मकता असेल त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन हे होत असते आणि सकारात्मक लहरी देखील या वेळेतच जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. माता लक्ष्मीला तुमच्या घराकडे आकर्षित करण्यासाठी श्री गणेशाचे, माता लक्ष्मीचे तुमच्यावर कायम आशीर्वाद राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बाप्पांचे आशीर्वाद मिळाल्यास तुम्हाला तुमच्या घरावर कोणतेही संकट येणार नाहीत, विघ्न येणार नाहीत आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला मिळाल्यानंतर दारिद्र्य दुःख दूर होईल आणि तुमच्या घराची प्रगतीही होणार आहे. माता लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये नांदणार आहे. आज तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावायचा आहे. एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे, कारण आज गुरुवार देखील आहे. त्यासोबतच तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असणारच आहे. गणपती बाप्पांसमोर एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर हा तुम्हाला उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे, कारण मातीची पंती तुम्ही कोणतीही घेतली तरी चालेल. अगदी दिवाळीमध्ये वापरलेली असेल तरीही चालेल. तर ही पंती जी आहे ती तुटलेली नसावी किंवा कुठेही चिरलेली नसावी. स्वच्छ पंती घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या पंतीमध्ये थोडेसे गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसेल तर तुमच्या घरामध्ये जे चांगले तूप आहे ते टाका. तेही नसेल तर मग तिळाचे तेल असेल तर ते आवर्जून टाका, कारण या दिवशी तिळाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. जर तेही नसेल तर जे तुम्ही पूजेमध्ये तेल वापरता ते टाकले तरीही चालेल. जर तुम्हाला तूप टाकणे शक्य झाले तर तूपच आवर्जून टाका. तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तिला तुपाच्या वासामुळे आपल्या घराकडे आकर्षित होण्यास मदत होते, म्हणून तुम्ही आवर्जून तूपच टाकावे. गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला बसायचे आहे. तिथे तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटमध्ये खाली तुम्हाला मसुराची डाळ टाकायची आहे व त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळद कुंकू लावायचे आहे व त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर 2 अखंड फुलांच्या लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्याच आहेत. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात, म्हणून आवर्जून तुम्हाला दिव्यामध्ये लवंगा टाकायच्या आहेत. यामुळे दारिद्र्य दुःख दूर होते, त्यामुळे तुम्ही आवर्जून लवंगा टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ओम गण गणपती नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. अथर्व शीर्ष तुम्हाला घरामध्ये लावून ठेवायचे आहे किंवा तुम्हाला म्हणणे शक्य झाले तर तुम्ही आवर्जून म्हणावे. फलश्रुती देखील म्हणायची आहे. गणपती स्तोत्राचे 3 वेळेला पठण करायचे आहे. ही सर्व सेवा करून झाल्यानंतर हे जे पांढरे तीळ आहेत ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही अशा प्रकारे तीळ दिव्यामध्ये नंतर टाकल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होते. तीळ हे दारिद्र्यनाशक असतात आणि त्याचप्रमाणे मसूर डाळीला देखील आपल्या या धार्मिक मान्यतेमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मसूर डाळीविषयी देखील अनेक उपाय केले जातात आणि ते अतिशय प्रभावी ठरतात. त्यामुळे तुम्हाला मसुराची डाळ या दिव्याखाली आवर्जून ठेवायची आहे. हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यायची आहे. तितकेसे तूप तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे. जर त्यातील तूप संपले किंवा दिवा काही कारणास्तव विझला तर देवाचे नाव घेऊन पुन्हा एकदा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचे आहे. कोणतीही शंका मनामध्ये न आणता तुम्ही मनोभावे या प्रकारे जर सेवा केली तर निश्चितच याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होते. त्यानंतर गणपती बाप्पांना तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या विघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तो दिवा तसाच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो दिवा तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता आणि जी मसुराची डाळ तुम्ही त्याखाली ठेवलेली आहे त्यावर थोडासा एक गुळाचा खडा ठेवून तुम्ही ही गाईला चारली तरीही चालेल आणि जर गाय नसेल तर तुम्ही ती वापरायला घेऊ शकता, घरामध्ये वापरली तरीही चालेल. या प्रकारे मसुराची डाळ तुम्ही दिव्याखाली ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आणि ती तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहते. त्यामुळे तुम्ही अतिशय हा प्रभावी साधा सोपा उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.